मला स्वामींचा अनुभव खूप छान आला. आणि मी काल गाडीतून जातानाच मी म्हटलं की स्वामी मला कशाला आणलंय निडळला एवढ्या लांब, मी घरी बसूनच सेवा केली असती. तर घरी गेल्यावर कामाचा लय लोड होता आणि नित्य सेवा राहिली होती, गुरुवारचं मांडणी राहिलेली. आणि स्वामींना मी विनंती केली, स्वामी माझ्याकडून सेवा करून घ्या, आजची माझी सेवा कशी पूर्ण होणार. आणि सगळं कामं झाली, आवरली. माझ्या पतिदेवांनी मला मदत केली, त्यांनी स्वतः पूजा मांडली, गुरुवारची वाचन केली आणि माझं संध्याकाळी 11 नंतर सगळं झालं काम. आणि मी म्हटलं आजची सेवा राहिली, मग स्वामींची माळ झाली, लक्ष्मीची माळ झाली आणि गुरुवारचं वाचन पण झालं. आणि विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवरच ऐकलं मी. आणि त्यानंतर भांडी झालेली ओली होती कपडे, म्हणून मी तशीच बसले अंथरुणावर. म्हटलं आता पाठ दुखायला लागली, जरा पडावं. आणि बरोबर 12च्या टायमिंगला मला एवढी झोप आली, कळलंच नाही कधी झोपली ती. आणि तशीच ओली कपडे ही तशीच होती आणि एकदम अंग थरथर कापत होतो थंडीनं. आणि 3च्या टायमिंगला एवढी ऊब आली की कळलंच नाही की मला असं स्पर्श काहीतरी उभेचा जाणवला. म्हणून मी हात जागी झाली तर बघितलं माझ्या अंगावर पांघरून होतं. तसंच मग घड्याळ उठून बघितलं तर 3 वाजलेले. आणि मी माझ्या शेजारी मुलगी झोपलेली, ती हल्ली नाही, तिचा धक्का लागला नाही मला, तरी पण माझ्या अंगावर पांघरून होतं. आणि तशीच उठली. आता म्हणलं एवढ्या लवकरही उठून तरी काय करायचं, म्हणून झोपली. 4:30चा गजर लावलेला आणि 4:30च्या गजरच्या आधीच 5 मिनिटं मला जाग आली. एवढ्या फ्रेश आणि मी 4 तास झोपली आणि स्वामींचा अनुभव मला खूप छान आला. आणि सगळी कामं जी काल राहिलेली ती सगळी पहाटे सकाळी उठून केली मी. हाचा अनुभव आहे माझा. श्री स्वामी समर्थ, सिद्धेश्वर पुरवली. श्री स्वामी समर्थ.